बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो, बोलती पुस्तके सादर करीत आहे ज्येष्ठ साहित्यिक चंद्रकुमार नलगे सर लिखित रातवा. प्रकरण 52. माझ्या नोकरीचा आनंद आईनं कसा साजरा करावा. बांगडा तव्यात तळून खेडेगावात आनंद साजरा करायचा म्हणजे असलीच काही तरा करून. नालच्या भाजीला फुलं धरली होती, तिचा पाला राठ झाला होता, नाहीतर तीच नाल ओरबाडून आणून तव्यात तिला वाफारा दिला असता आणि भात भरडून केलेल्या काळ्या भाताच्या भाकरीसंग ताटलीत वाढला असता आणि मीही चवीनं खाल्ली असती. दादांच्या आवडीच्या काही गोष्टी होत्या. त्यांना खारी काट्याची मासळी फार आवडे, त्याहून बांगडा. पावसाळ्याच्या आधी ते 2 डोंगर ओलांडून चालत मलकापूरच्या बाजारला जात. चांगली दसरा दिवाळी इतका टिकेल अशी बेजमीची होईल तेवढी मासळी आणीत, बांगडे आणीत, चवीला आधीमधी लागेल असा झिंगा घेत. मग त्यासाठी त्यांनी मिळतील तसे पैसे गाठीला बांधून ठेवलेले असत. आईनं मासळी बांगड्यासाठी 2 निरडलेले माठ राखून ठेवलेले असत, त्यात ती जपून ठेवी. त्याला मांजराची जात लय लबूद. एकदा माठ पाडून मांजरानं बांगडा पळवला तर दादानी मांजरावर 8 दिवस डोळा ठेवून ठेंगण्यानं दगडानं त्याची पाठ धरली. त्याला अर्धमेलं केलं तेव्हा त्यांच्या मनाला बरं वाटलं. दादांना उन्हाळ्यात वरण्याचं सरसरीत माडगं आवडे आणि पावसाळ्यात बांगडा मासोळी. बघायला जत्रातला तमाशा, त्यासाठी ते वाटेल ते करतील. एखाद्याचा नरक उकर म्हणला तर उकरतील. आईनं मनापासून केलेल्या बांगड्याची चव काय न्यारीच लागली होती. त्रेतायुगापासून आजपर्यंत नोकरी ही काय चीज असते ते आमच्या घराण्याला माहीत नव्हतं. चंद्र सूर्य उगवल्यापासून अक्षरांची वाट आमच्या घराकडे फिरकलीच नव्हती. फिरकलं ते 18 विश्व दारिद्र्य. तेच साचत राहिलं, साठत राहिलं. घरालाही अंगवळणी पडलं होतं. ते सुखानं आमच्या घरात नांदत होते. मला नोकरी लागली आणि जुन्या पाण्या कुडामिडीच्या आडपाखाड्या उजळून निघाल्यासारख्या वाटल्या. दादांना आनंद झाला असावा, नाहीतर ते इतका वेळ घरात रेंगाळले नसते. तरीही नसत्या काळजीनं मला म्हणाले, पोरं येतात का शाळेला. येतात की, 4थीपर्यंत शाळा आहे. मग मास्तर किती आहेत. मी एकटाच. सगळ्या शाळेत एकटाच. दादा चिंतेनं म्हणाले, हो, कोकणातल्या सगळ्या शाळा अशाच. या गोमकाल्यात कसं शिकवायचं रे लेका. आई पुढे डोंगरा एवढा प्रश्न उभा होता. एका वर्गाला गणित, दुसऱ्याला शुद्ध लेखन, तिसऱ्याला अवघडच आहे म्हणायचं. आई काळजीत पडली. साऱ्याने तिथली माणसं कशी, मुलूक कसा आहे, जेवणाचं कसं केलंस, गमलं का, पोरं केवढाले आहेत, तुला मास्तर म्हणतात का, जायचं अवघड आहे का, असं कितीतरी प्रश्न विचारला. मी दिलेल्या उत्तरावरून त्यांना वाटलं हा टिकेल तिथं. आई म्हणाली, तुला कापडं घ्यायला हवीत की, मास्तर म्हणून शोभायला हवास. पैसा हातात असता तर बिळाशीच्या बाजारातनं कापडं आणलं असती. त्या ढगाळ चड्डीला पोरं हसले असतील किरणम्मा. नाही, बांधली नाडीनं आवळून, अवघड लागत व्हायचं, काढायचं कसं तरी. दादांना माझं बोलणं कठीण वाटलं, कष्टी झाले. ते बाहेरच्या सोप्यात गेले आणि लंगोटीच्या शेवटात बांधलेले पैसे सोडले. आणून आईकडे देत म्हणाले, ह्यात कापाड बसतंय काय बघ, कवा कवा साठवून ठेवलं तर पैसं. आईला आनंद झाला. दादा असंच किंकाच्या मकामावर कधी कधी जायचे. त्यातले थोडे पैसे आपल्या चिलीम तंबाखूपुरतं लंगोटीत बांधून ठेवीत, बाकीचं खर्चासाठी म्हणून घरात देत. आईनं कोंबड्यांच्या अंड्याच्या पैशांची भर त्यात घातली आणि बिळाशीच्या बाजाराला जाऊन हारक या प्रकारचं एक कापड आणलं. मी मास्तर झाल्याचं गल्लीत कळलं. आया बायांना कौतुक वाटलं.
कुणी येऊन माझा आलाबला घेतला, कुणी आवडीनं गालगुच्चा घेतला. म्हातारी माणसं काठी टिकीत येऊन दादांना म्हणाली, चंद्रू, पोरानं झेंडा लावला बघ. भिकाजीचा ज्ञानोदा, नमानं कड लावली बघ. दुसरा म्हातारा, एवढासा हा पोर करून दाखवलं लेकरानं. गोपाळ मामा गदगदत बोलला, शाळा सोड म्हणून पाठी लागला असा पोराच्या, पण मुटक्या एवढ्या पोरानं झटून झगडून का होईना शेवट लावला. दळींदर उघाडलं घराचं. साऊवहिनी म्हणाली, आईचं काळी चुप्पा एवढं झालं. मी शिकण्यासाठी किती झटलो झगडलो ते आठवून तिच्या डोळ्याला पाणी आलं. म्हणाली, पोरानं लई सोसलं. माझी मास्तरकी मार्गाला लागली. या आडवळणी गावात माझे मीच धडे गिरवले. पोट तालुक्याचं दप्तर मागलं वाचून समजून घेतलं. सह्याद्रीच्या शेवटच्या माथ्यापर्यंत जंगलातून शाळा पसरलेल्या. तिथंपर्यंत जाणं महाकठीण. तालुक्याहून दिलेलं परिपत्रक पोरांच्याकडं द्यायचं, दुसऱ्या शाळेत पोचवायचं, त्यानं तसंच पुढं पाठवत राहायचं. शाळांचं टपाल पाठवण्याची ही साखळी होती. पार दऱ्याखोऱ्यातल्या शाळेपर्यंत ते टपाल पोहोचे. तालुक्याला पाठवायचं टपाली असंच साखळी शाळेतून येई. त्याचा गोषवारा करायचा, सगळ्या शाळांची माहिती एकत्रित करायची, तालुक्याला जाऊन द्यायची. कधी राऊतराळ तालुक्याच्या महालकऱ्याच्या कचेरीत जाणार असला तर त्याच्याकडून पोचवायची. तो टपाल देई पोचाने. इतर वेळी मलाच जावं लागे. फार अवघड वाटे. तालुक्याचं ठिकाण शाहूवाडी. राजा शाहूरायाने हे ठिकाण वसवलं होतं. विरळ्यापासून 30-40 मैलावर. विरळ्याचा डोंगर चढला की जंगल झाडीच्या पठारानं सारा मुलूक व्यापून टाकलेला. साऱ्या पायवाटा डोंगराने गेलेल्या, झाडीत मिटून गेलेल्या. चकवा होई. पठारभर फिरत राहावं लागे. मध्ये वस्ती नाही. बाजूला धनगरवाडे कुठे कुठे ऐक असलेले. एकदा वाट चुकून एका धनगरवाड्यावर गेलो तर कोण सरकारी अंमलदार येतोय असं त्यांना वाटलं आणि सगळ्या वस्त्या सोडून डोंगरानं धनगरं पळाली. बाया गडी पोरं पार कुठंतरी दडून बसली. कधी प्रचंड धुकं आभाळाभर माखून राहिलेलं असे. वाऱ्याचा झपाटा काय विचारावा. एखाद्या कसपटाप्रमाणे माणसांची भिंगरी करी. निर्मनुष्य पठार, निर्मनुष्य भाग. एखाद्या जनावराची भीती वाटे. जळू पायाला डसले की पाय रक्तानं माखून जाई. जीव भुले. खाली झाडी आणि वर आभाळ. संपूर्ण जगात आपणच एकटे असल्यासारखे वाटे. या जगडवाळ्यात छाती दडपून जाई. भीतीनं अंग थरथरे. तोंडाला कोरड पडे. कडव्याच्या डोंगरावर आलं की मलकापूरचा तळवट दिसे. सुटकेचा श्वास सुटे. चालून चालून पायाच्या पिंढऱ्या दुखत. तालुका मास्तर सनगर गुरुजी होते. भला माणूस, सज्जन आणि प्रेमळ. गोड हळूवार आवाजात नवख्या माणसाला कामाची माहिती समजावीत. माझ्यावर तर त्यांचा जीव होता. आस्थेनं चौकशी करीत. तेवढीच हुशारी वाटे. उत्साहही. टपाल दिलं की सांज परतायच्या आधी सारं पठार तुडवावं लागे. धावत पळत सुटावं लागे. नाहीतर अंधार पडला की वाट कुठं शोधायची. मरणच. दिवसा शिकवण. संध्याकाळी शाळा सुटली की चूल पेटवी. चिमणीच्या अंधूक उजेडात पोट तालुक्याची कामं लिहून काढी. 23 शाळा. त्यांची पगारपत्रके, माहितीचा गोषवारा करणे, परिपत्रके काढणे अशी कामांची गर्दी असे. मासिक गट संमेलन घेणे, त्यांचं नियोजन करणे, त्यात आदर्श पाठ घेणे या बाबी मोठ्या जबाबदारीच्या होत्या. त्यातही मला अवघडल्यासारखं होई. काल मला भेडसगाव येथे शिकवलेले माझे 2-3 गुरुजी माझ्या या पोट तालुक्याच्या क्षेत्रात काम करीत होते. शिवाय कितीतरी जुनी जाणती शिक्षक मंडळी वरच्या भागात शाळा चालवित होती. त्यात मी नवखा, नवशिका, पोरेला, त्यांच्या विद्यार्थ्यांसारखा किंवा मुलांसारखा वाटणारा. अशा शिक्षकांच्या शाळांना आदेश मला काढावे लागेत. त्यांच्याकडून वरिष्ठ म्हणून मला माहिती मागवावी लागे.
माझ्या हाताखाली काम करणं त्यांना तसं कमीपणा वाटणारं होतं. पण माझा त्यात दोष नव्हता. माझी नेमणूक करणाऱ्या खात्याचा होता. तरीही ते शिक्षक समजून घेत, माझ्यावरच्या प्रेमापोटी मनावर घेत नसत. उलट ते कौतुकच करीत. निवळे, ढाकाळं, दुर्गेवाडी, सोनाळी, चांदेल, उखळू, शितूर इत्यादी दुर्गम भागात जाणं म्हणजे महाकठीण. त्या भागात अत्यंत सोशिकतेनं ते काम करीत. त्यांच्याकडं पाहिल्यानंतर आपण त्यातल्या त्यात भाग्यवान आहे असं मला वाटे. मी इकडच्या माणसांचं जगणं पाहिलं की कष्टी होई. बाहेरच्या जगाचा वारा नसलेला हा मुलूक, वनच्या वन पसरलेली, तीही धड नाहीत. डोंगर, दऱ्या, कडे, सूर्याचं दर्शन नसलेली अभागी उताराची तांबड माती, भयंकर खडपे, कसली दुकानं नाहीत की काही नाही. तिथं उगवेल, जगेल, पिकेल ते उकडून खायचं. कंदमुळावर, फळावर जगायचं. उन्हाळा आला की फणस, आंबे, जांभळं, करवंद, डोरली, नेरली, तोरणं, आळू घेऊन लांबच्या गावी जाऊन विकायचं. त्यावर मीठ मिरची घ्यायची. वेळेला पोट भरणं महत्त्वाचं. दुखलं खुपलं तर झाडपाला औषध म्हणून वापरायचा. जखम झाली तर त्यावर माती टाकायची. दगडी पाल्याचा रस चोपडायचा. जखम चिघळली तर धुनीत सळी तापून तापल्या सळीचे चटके द्यायचे. रक्त नासलं तर वस्त्र्यानं चिरून तुंबड्या लावायच्या. असे अघोरी उपाय असायचे. जास्ती झालं, मरणदारी टेकलं की डालग्याची डोली करून दवाखाना शोधत डोंगर उतरायचा. कपाळी नशिबाचा खेळ लिहिलेला. वाघ, तरस तर माणसांच्या वासावर असणारी. वर्षाकाठी 1-2 माणसं ओरबडली जायची. पोटं खपाटला गेलेली तुरकाटीसारखी माणसं, हातापायांच्या काळ्या दिसणाऱ्या दरिद्री माणसांचा विलक्षण काटेरी मुलूक. पावसाळ्यात तर आभाळातून मरणच कोसळत असलेलं. मी हे सारं पाहत होतो, डोळ्यानं टिपत होतो. माणसांच्या या जगण्याच्या विचारानं कित्येकदा झोपही उडे. अशा झडीच्या गारठ्यात माणूस टिकलं तर वर्षभर जगायला मोकळं होई. गावात ओळखी पाळखी दाट होऊ लागल्या. म्हातारी माणसं कौतुकानं बोलत, एवढंसं पोर किती छान शाळा चालवतंय असं त्यांना वाटे. माझ्या शाळेत शिकवलेले सारे खेळ मी माझ्या या विद्यार्थ्यांना शिकवत होतो. हातांची कवायत, रंगीत फराऱ्यांची कवायत, रंगीत कागदांच्या झालरी लावल्या काड्यांची कवायत मुलांना आकर्षण वाटे. शाळेच्या पटांगणात या कवायती चालल्या की माणसं कुतूहलानं बघत राहत. मुलांना शाळा आवडू लागली. मी गाववाल्यांना आवडू लागलो. माणसांना माझ्यातला चांगुलपणा दिसू लागला. मोकळ्या वेळात माणसं शाळेत, देवळात येऊन बसू लागली. आपली मनं मोकळी करू लागली. घरच्या गोष्टी विश्वासानं बोलू लागली. अडीअडचणींवेळी सल्ला विचारू लागली. मुंबईला असलेल्या आपल्या मुला माणसांना पत्र लिहून घेऊ लागली. ती पत्र भेडसगावच्या पोस्टात टाकायला देऊ लागली. कुणी आई, कुणी बाप, कुणी भाऊ, कुणी मुलगा, कुणी नवविवाहिता मोकळेपणानं पत्रातला मजकूर सांगे. इकडची गोष्ट तिकडं होणार नाही अशी माझ्याविषयी त्यांना खात्री पटून गेली होती. गावाबद्दल मला आत्मीयता वाटू लागली. माझ्याबद्दल त्यांना जिव्हाळा वाटू लागला. मी विरळ्याच्या डोंगरी मातीत रमून गेलो. माणसांचं अगत्य वाढत गेलं. माणसांच्या विश्वासाला पात्र ठरण्यासाठी मीही झटू लागलो. शाळेचा लौकिक वाढावा म्हणून धडपडू लागलो. अभ्यास चोखपणे घेऊ लागलो. त्यांचं पाठांतर वाढावं, अक्षरं सुधारावी, त्यांच्या अंगी शिस्त बांधावी आणि शिकण्याची गोडी वाढावी म्हणून खपू लागलो. 4थीच्या वर्गाला रात्री अभ्यासाला शाळेत बोलावू लागलो. दिपुट्या शाळेची तपासणी करायला आला आणि मुलांची तयारी, शाळेची प्रगती पाहून पाठीवर थाप मारली. गावकरी आता मला विसरत नव्हते. म्हाळाचं जेवण असलं तरी मला पहिलं आवाहन येई. घरात गोडधोड शिजलं तरी मुलाकडून मोठ्या मायेनं पाठवलं जाई. शेतात खाता किराणा पिकला तर जसा देवापुढं आधी जाई तसाच मलाही पोच होई. गावाला हुक्की आली की शिकारीचा बेत ठरे. कुत्री घेत, वाघरा नेत, भालं बरच्या हातात घेत, ठाचणीची बंदूक खांद्याला लावीत आणि भल्या रात्री आडरानात शिरत. डुकराची शिकार ठरलेली असे. डुकराच्या मुसंडीत 3-4 जखमी होत.
काठ्यांनी मारीत, पण वाटे घालताना मात्र आधी मास्तरांचा वाटा काढा गा, असं म्हणून तो वाटा पहिला मला पोच करीत. सश्याची शिकार तर आधीमध्ये होईच. देवाचा पुजारी धोंडी कुंभार, त्याला शिकारीचा भारी छंद. रात्री रात्री वागर घेऊन सश्याच्या शिकारला जाई. आठवड्याला शिकार चुकत नसे. डोळ्यातनं पाणी काढील असा झणझणीत रस्सा घेऊन येई. म्हातारा माणूस पण अंगाची काठी कठीण. त्याला मूलबाळ काही नव्हतं. थोरल्या भावावर भारी माया. भावाच्या मुलावर जीव. पुतण्याही एकुलता एक. त्याला भारी कोचारी शिंगाची बैलजोडी घेऊन दिलेली. दोघे भाऊ भाऊ मग सतत गाडग्या मडक्यांसाठी चिखल तुडवीत. थोरला चाकावर बसे, धोंडी कुंभार आवा लावी. त्यांनी जीव ओतून तयार केलेली गाडगी मडकी चरणाच्या बाजाराला नेली की दगडानं खणखणीत वाजवून घ्यावी. 5-10 गावात फिरून खपवली जात. बुंडुकली, लोटकी, मडकी, ठावकी, ठिंगाणी, परळ, गौर, कुंडाल, माटणी, घागरी अशा नाना तऱ्हांनी घरामागचं परडं भरलेलं असे. नागपंचमीचं नागोबा, बेंद्राचं बैल एवढ्या घोलात माजूर होतं. या भागातली बरीचशी गावकी विरळेकरांकडे होती. कुंभार, सुतार, सोनार, चांभार, भटजी ही नित्याच्या उपयोगाची बलुतेदार मंडळी या गावातच होती. गावात ब्राह्मणांची 2 घरं होती. एक नाना ब्राह्मणाचं आणि दुसरं पंडित ब्राह्मणाचं. नाना वयस्क होते, सावळे पण काटक. खडा मारावा तसं त्याचं भविष्य असतं असा दशक कृषीत लौकिक होता. कुठून कुठून लांबून माणसं भविष्य बघायला त्यांच्याकडे येत. सतत त्यांचा पुढचा सोपा भरलेला असे. नाना भविष्य सांगत आणि अंगाऱ्याची पुडीही देत. भविष्य 100% खरं निघे. चुकलेलं जनावर नेमकं कुठं सापडेल इथंपासून ते बाई बाळतीन केव्हा होईल आणि तिला काय होईल, त्या बाळाचा रंग कसा असेल ते अचूक सांगत. अनेकांना त्याचा पडताळा आला होता असं अनेक जण सांगत. देवळातला कौल आणि नानाचं भविष्य यावर हा भाग तरला होता. नाना सोप्यातली वर्दळ संपली की काकत झुळी अडकीत. हातात काठी घेत आणि आपल्याच नादात 1-2 गावं करून येत. त्यांचं कौलारू ऐसपैस घर प्रसन्न वाटे. या घरात नाना आणि त्यांची पत्नी, त्यांना मूलबाळ नव्हतं. वैदाची पोरं गांजणीनं खाल्ली तशी गत नानांची होती. त्यांचं त्यांनाच कोडं सुटलं नव्हतं. त्यांचा भाऊ होता, पण तोही 2-3 मुलानंतर कायमचा निघून गेला. त्यांचा मुलगा म्हणजे नानांचा पुतण्या, त्याचं नाव पंडितराव. सारे त्यांना दादा म्हणत. त्यांची पत्नी, आई एवढीच माणसं त्या चौखनी घरात वावरत होती. पंडितराव दादांचाही भविष्य सांगण्यात हातखंडा होता. नानांना मागं टाकील असं त्यांचं पंचांग बघणं असायचं. एकदा पोरांनी त्यांची परीक्षा घेतली. ती म्हणाली, दादा तुम्ही भविष्य सांगता? हां सांगतो, जमेल तसं. मग सांगा. थावड्याच्या मळ्यात एक कुत्री व्यायला झाली आहे. तिला किती पिल्लं होतील सांगा. त्यांनी सांगितलं, 4. त्यात 3 कुत्रे असतील, 1 मादी पिल्लं असेल, दोन्हींच्या अंगावर पट्टे असतील आणि 1 तांबूस असेल. नंतर बघितलं तर खरंच तसं घडलं. प्रत्यक्ष प्रचिती आली. माझा नानांशी दादांशी परिचय झाला. कधीही घरातून बाहेर न पडणारे दादा शाळेकडे येऊ लागले. एरवी अबोल असलेले दादा मन मोकळ्या गप्पा मारू लागले. दसऱ्याच्या नवरात्रात सहज देवळाकडे फिरकले. देवळाच्या पुढच्या चौखंडात बोलत बसलो असता त्यांनी माझ्याकडे पाहिलं आणि हसत म्हणाले, तुम्ही फार काळ या खात्यात राहणार नाही. मी अवाक झालो. मला वाटलं माझी ही नोकरी टिकणार नाही. एकदम भय सरसरून गेलं. मी काळजीच्या स्वरात म्हणालो, असं काय म्हणताय दादा? आत्ताच तर नोकरीला लागलो. ही नोकरी सुटली तर कुठं जाणार? ते मला माहीत नाही, पण तुम्ही या खात्यात राहणार नाही एवढं खरं. माझ्या मनाला चांगलीच हुरहुर लागली. आपल्या कामात जराही कसूर करायची नाही, चूक होऊ द्यायची नाही. मुलांना शाळेची ओढ लागेल, ती रमतील, आपल्यात गुंततील असे कष्ट घ्यायचे. लोकांची मनं जिंकायची, अशी कामगिरी करून दाखवायची.
शाळा तपासल्यावर दिपुट्यानं शाब्बास म्हटलं पाहिजे. दिवाळीच्या सुट्टीत कोल्हापूरला जायचं. सांगरुळकर अण्णांची माफी मागायची. मी नोकरी करीत शिकेन, शिक्षणाला विसरणार नाही असा शब्द द्यायचा. मग अण्णांचा राग निवळेल असं बरंचसं मनात ठरवून टाकलं. तरीही पंडितरावांचे ते शब्द काळजात कालवा कालव करीत. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य, कथा, कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा. आपले पुन्हा एकदा धन्यवाद.